शुभ सकाळ. तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर सर्वात सकाळची सुरुवात झाली आता गुरुवारने, नवीन वर्षाची सुरुवात. आणि काय रोजच्याप्रमाणे किचनमध्येच माझं काम चालू झालं आहे. रोजच्या प्रकारे कुकर लावणं हे आमचं मेन आहे, कारण आमच्या कोकणी लोकांना भात हा प्रकार लय लागतो. त्याच्यामुळं सुरुवात भातापासूनच होते, म्हणजे तांदूळ निवडणं. मग काय निवडत नाचत खडे काढायचं, कारण एक जरी खडा दिसला जेवताना तर मग माझी वाट लागते. म्हणून सगळे डोळ्यात तेल घालून मला बघायचं लागतं. मग काय तांदूळ साफ करून चाललं आहे सगळं. त्यानंतरून मग कुकर लावून झाल्यानंतर फोडणी द्यायचं काम चाललं आहे. मग फोडणी द्यायचं काम चाललं आहे, बघू शकता तुम्ही. वरण झालेलंच आहे. आता कोथिंबीर वगैरे टमॅटो वगैरे कापून मस्त गॅसवर पातेला ठेवलेला आहे. झालं तापून की मग काय फोडणी द्यायचं काम करायचं. खरं सांगा, लेडीज लोकांना ना सुट्टी असली की किचनमधनं काय सुट्टी भेटतच नाही, सिरियसली सांगायचं. मग काय नाचत गाजत टमॅटो कापणं काम चालूच झालं. मग काय चालूच आहे आता काम. कधी कधी कंटाळा येतो यार, लेडीजचा जन्म कशाला झाला आहे. फक्त स्वयंपाकच करायचं. सुट्टी तर सगळ्यांनाच असते, मग जेंट्सला पण द्यायला पाहिजे. मग असं कंटाळा येतो. हे कुणी असं हे आणलं आहे की लेडीजनीच फक्त काम करायचं. मग काय नशिबावर डोक्यावर हात ठेवून नशिबापुढे काय बोलू शकते का. मग काय डोक्यावर मारून रोजच्या प्रमाणे काम करायलाच लागते. आणि विचार चालला होता की कुठेतरी बाहेर जायचं. मग काय किचनमधनं सुट्टी झाली की मग प्लॅन चाललेला की कुठेतरी जावं. मग काय आता गॅस तापलेला, मग तेल टाकला. तेल आता मस्तपैकी तेल टाकलेलं आहे आणि आता मग काय फोडणी वगैरे द्यायचं काम चालू आहे. मग काय हे काय काम चालूच राहणार कंटिन्यू, एवढा मोठा व्हिडिओ तर घेऊ शकत नाही. त्यानंतर मस्तपैकी आवरून माझं एकदाचं काम झालं आणि गेली स्वामींना भेटायला. मग काय स्वामींना मस्तपैकी भेटली, आशीर्वाद घेतला. हा वर्ष चांगला जाऊ दे, त्यांच्या आशीर्वाद चांगला जाऊ. त्यानंतर काय ही बघा, ही माझी बहीण, ही टवळी, हिचं काय आवडणं चालेल. ती काय स्माईल द्यायला म्हणजे भाव लागतो. मग काय तिला म्हणलं दे बाबा कशी तरी स्माईल. आणि रोजच्याप्रमाणे तिच्या घरात आली की फ्रीज पहिला उघडायचं आणि चॉकलेट खायला घ्यायचं, कारण उपास पण होता. आणि कोण म्हणतं असं की चॉकलेट हा उपासाला चालत नाही, मला तर चालतं बाबा. त्यामुळे मी चॉकलेट खायचं काम चालू होतं. आणि तुम्हाला लोकांना माहिती आहे का, मी जिथं जाईल तिथं स्वामींचं दर्शन हा नक्कीच होतो. मला कुठेही जाईल मी, असं मनात फक्त आणलं ना तरी स्वामींचं दर्शन हे होतं. तुम्हाला इथं पण घरात आली आणि मला स्वामींनी दर्शन दिलंच. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. आणि रोजच्याप्रमाणे मग काय हे चॉकलेट खादडवानं चालूच झालं. मग काय चॉकलेट खात खाली. जास्त पण खाल्लेलं चांगलं नाही म्हणा, तरी पण मी खादाडी आहे. चॉकलेट दाखवून खाणार, तरी पण मी. त्यानंतर मस्तपैकी गेले थेरगावच्या केंद्रात. तिथे पण खरंच स्वामींचं मंदिर खूप भारी आहे. मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतलं, खरंच प्रसन्न वाटलं आणि गर्दी पण कमी होती. त्यामुळे मस्तपैकी स्वामींचं दर्शन झालं आणि समाधान. बघायला गेलो तर माझी बहीण पण होती म्हणा. त्यानंतर मस्तपैकी दर्शन घेतलं. मग मी परत घरी आले आणि परत तिला ड्रॉप करून घरी आल्यानंतर ना परत मम्मीला केलं. मम्मीची रिॲक्शन तर बघा काय, हसली आणि फसली बाई साप. मम्मी तर म्हणजे शॉक झाली की तिला वाटलं मी येऊ शकत नाही, पण शेवटी मा ही होती. मग काय तिची रिॲक्शन बघूनच शॉक झाली. तिला वाटलं मी येणार नाही. तिला असं वाटलं मी कुठेतरी बाहेर चालली, कारण चांगले कपडे बिपडे घातले का मी गवळ्यासारखी. त्यानंतरून हा आमचा सुखट मोबिल, ज्याला ढोलकीचा खूपच नाद आहे. नुसतं उठला सुटला की ढोलकीच वाजवतं. जा मित्र भैया, बाबांना दाखवत होता कसा वाजतो, पण खरं सांगू का लय भारी वाजवतो तो, तसं म्हणलं तर. आणि मग काय मी बघा, माझे तर नखरे चालूच असतात. मग तर काय अजून कॅमेरा असला तर मग काय डोक्यावर हात ठेवून काय शायनिंग कानार वगैरे. पण हे पोरींना सगळ्यांनाच आवडतं असं नखरे, फ्लट करणं म्हणतात त्याला. मग काय तो अजून शायनिंगमध्ये ढोलकी वाजली. त्याला म्हणलं अरे कपडे घाल, तर जाऊ. त्यानंतर आम्ही आणि आमचे होणारे म्हणजे आमचे कारभारी, आम्ही गेलो आमच्या बाबूला घेऊन छानपैकी स्वामींच्याच मंदिरात, म्हणजेच चिंचवडगावातल्या केंद्रात स्वामींच्या. आणि मग काय शोनी आणि मी मस्तपैकी त्याचे पण नकळत, त्याला ना असं कॅमेरासमोर ना असे असलं की लय मजा येते. मग काय मंदिरात गेलो. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे मंदिरात. तरी पण स्वामींना मला वाटलं दर्शन घ्यायचं आहे तर ते कसेही देणार स्वामी दर्शन. त्याच्यामुळं गर्दी होती, तरी म्हणलं आमच्या ह्यांना चला जाऊ द्या, तरी पण मी घेतलं. त्यानंतरून घरी आली आणि मम्मीचं आणि आमच्या दीदीचं, तिचा मुलगा म्हणजे माझाच भाचा, म्हणजे माझाच बाबू, माझंच बाळ, त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती चाललो होतं नखरे. आणि मला लागले आता भूक, कारण उपास आहे. त्यामुळे मी म्हणलं ह्यांचं चालू दे कंटिन्यू, आपण घरी जाऊया. आणि हा आपला ब्लॉग आता इथंच एंड करूया. मिनी ब्लॉग आहे, फर्स्टच आहे. आवडला तर नक्कीच सांगा. काय चुकलं म्हटलं तर समजूनही घ्या आणि मी प्रयत्न करेन हळूहळू